देवगड. पुणे डिजिटल मीडिया. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. माहिती मिळाल्यानुसार पुणे डिजिटल मीडियाला मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परजी सांबरे, माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन साहिल परजी सांबरे. आज आपण 3 हत्ती चौक येथे आल्यानंतर आम्हाला जशी बातमी कळाली की पलीकडे भिंत कोसळलेली होती आणि आज आपण पाहतोय की विष्णू आप्पा जगताप यांचं क्रीडा संकुलन आहे. या क्रीडा संकुलन तलाव जो आहे या तलावाच्या भिंतीजवळ बघा की आपल्याला निदर्शनामध्ये येईल की खचलेला आहे. कधीही भिंत कोसळून पावसाळ्यात मुसळधार पाऊस कधी झाला तर ही माती पूर्ण ढासळले जाणार आहेत आणि पूर्ण हा तलावाची भिंत ही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तरी जास्तीत जास्त शासनाला व स्थानिक पुणे महानगरपालिका यांना विनंती आहे की लवकरात लवकर या जागेची पाहणी करून इथे बंदोबस्त करण्यात यावा व या इमारतीला जो धोका निर्माण होणार आहे त्या धोक्यापासून आपण थांबवू शकतो. या तलाव सुद्धा किंवा या भिंतीला तडा गेलेला आपण पाहू शकता. या भिंतीला तडा गेलेला आहे. खाली सगळी माती आहेत. माती असल्यामुळे ती सगळी माती सोडत आहेत. जोरदार पाऊस हा मुसळधार पाऊस कधी झाला तर आपण पाहू शकता ही इमारत या पायऱ्या ज्या आहेत वर जाण्याच्या तलावाच्या या ढासळू शकतात. निकृष्ट प्रमाणात केलेलं या वेळेचं जे काम आहेत या तलावाचं फक्त मातीच्या ढिगाऱ्यावर हे बांधण्यात आलेलं आहे. 3 हत्ती चौक समोरील हा जो तलाव आहे क्रीडा संकुलन जल तलाव हा ढासळण्याच्या स्थितीत आहे. आपण पाहत आहात कॅमेऱ्यामध्ये की स्थिती काय झालेली आहे बघा. पायऱ्या सुद्धा या तुटलेल्या आहेत. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. आपण पाहतात रात्री 12 वाजल्याने चालू होता. आम्ही इथे आलेलो आहेत आणि आम्ही या जागेला पाहणी करतोय आणि आपल्या सर्वांच्या निदर्शनामध्ये आणून देत आहोत की या जल तलावाचं आणि या इमारतीचं काही यापुढे मुसळधार पावसामुळे होणार नुकसान हे ताबडतोब वाचवायचं असेल किंवा कोणती हानी वाचवायची असेल तर शासनाने आणि पुणे महानगरपालिकेने याच्याकडे जातीने लक्ष द्यावे अशी पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.